शेतातली पिकं सडून गेली आहेत. शेतीत लावलेला पैसा वाया गेलाय. आता सरकारकडनं मदत मिळण्यासाठी प्रशासनाकडनं पंचनामा होणं गरजेचं आहे. मात्र कृषी अधिकारी, तलाठी अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकायला तयार नाही. त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी थेट शेतात आणि बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तलाठी बांधावर येतच नाहीयेत असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केलाय. या अधिकारी कलेक्टर असू द्या, तलाठी असू द्या, कृषी अधिकारी असू द्या, कोणी बी असू द्या, ही बंड्या म्हणलं की पळत जातात त्या सरकारकडे. त्या सरकारनं सांगल तसं ऐकतात. शेतकऱ्याची मात्र व्यथा त्यांना काही समजत नाही. शेतकऱ्याचं काही ऐकून घेत नाहीत. शेतकऱ्याची कुठली तक्रार जाणून घेत नाहीत. शेतकऱ्याला न मदत करता ती डान्स करते, मग त्यांना उत्साह झालाय. हे शेतकऱ्याची नुकसान आहे त्यांना बरं वाटतंय म्हणून ती त्यांचे डान्स करते. तिथे आयोजित केलेला कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सहभागी. इथं कुठल्याच कुणी अधिकारी बांधावर आलेला नाही, कुणाचा पंचनामा केलेला नाही. शेतकऱ्यांच्या आरोपानंतर न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीनं थेट तलाठ्याला फोन केला आणि पंचनाम्यासंदर्भात विचारणा केली. बाळासाहेब गंभीर या शेतकऱ्याचा पंचनामा आपण केलाय. अशोक अडसूळ कधी केलाय पंचनामा? साहेब तुम्ही जे बोलताय मला, तुम्ही 15-16 तारखेचे सांगतायत. आपल्याकडे आता अतिवृष्टी कधी झाली? आपली अतिवृष्टी 23, 24, 25 दरम्यानची झालेली आहे. तलाठीच द्या सोडून, कृषी अधिकारी सुद्धा नाही. ऑगस्ट मधलं जे 14-15 तुम्ही फोटो काढले त्याच्यावर बांधावरती येऊन शेतकऱ्याशी संवाद साधला, शेतकऱ्याशी बोललात. अकार्यक्षम तलाठ्यानं दिलेली माहिती खोटी असल्याचं स्पष्ट झालं. तर शेतकऱ्यांनी दिलेली माहिती खरी होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतीच्या नुकसानासाठी 5,000 रुपये तातडीनं मदत करण्याचा आदेश दिल्यावरही प्रशासन अजूनही ढिम्मच असल्याचं धाराशिवमध्ये पाहायला मिळालं. तर बीडच्या नेकनूरमध्ये शेतातल्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं सोयाबीन, उडीद सडून गेलंय. बागेतील पपईची मुळं खराब झाल्यानं त्यावर औषध फवारून झाडं जगवण्याचा प्रयत्न होतोय. तर प्रशासकीय यंत्रणांकडनं पंचनाम्यासाठी फोटो पाठवण्याची मागणी केली जाते. अतिवृष्टीनं शेतात पाणीच पाणी झालेलं असताना पंचनाम्यासाठी फोटोची मागणी करणं कितपत योग्य असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. मग मी ह्या सर्व नंबरमध्ये उभा राहिलो ना, माझा इथं फोटो निघायला पाहिजे ना. ही पीक पाहणी करताना इथं तो नकाशा दिशा दाखवतच नाही. त्याचं अंतर दाखवणार मला 2000 मीटर म्हणजे 2 किलोमीटर, 2.5 पंचनामा करणार तुम्ही? आणि मग आम्ही जातो शोधित बरं का. तिथं गेल्यानंतर तिथं ते होतंय, पण दुसऱ्याच शेताचा फोटो मला तिकडल्या शेताचा फोटो इथं दाखवावा लागतोय. मग ह्याला अर्थ काय? शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पंचनामे वेगानं पूर्ण होण्याची गरज आहे. मात्र कर्तव्यात कसूर करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या. शेतात येत नसलेले तलाठी आणि फोटो पाठवण्याचा आग्रह धरणारे कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या मुळावरती आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. धाराशिववरनं बालाजी निरफळसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत,